परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दारुण पराभव आज राज्यामध्ये झालेला दिसतोय. कुठेतरी केंद्राचं नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व याला कारणीभूत मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. म्हणजे एवढी दयनीय अवस्था. मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले. त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42तून 16वर आणलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही. सगळा इतिहास आहे, आकडेवारी समोर आहे. पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे. नेमकं काय होतंय हे त्यांना कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय, अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि काही मला सल्लाही द्यायचा प्रश्न नाही आहे. बरीचशी मोठी माणसं आहेत, जाणकार आहेत, लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. आपण जर पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे दिग्गज आज पराभूत झालेले आहेत. तुम्हाला कुठेतरी जो दिशा कळलेली होती, भविष्य कळलेलं होतं काँग्रेस बोलले होते की मला त्रास देणारे घरी बसले. नेमकं काय असं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त, मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही विनाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे. परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल, पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हार जीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी कुठेतरी खापर ईव्हीएम वर फोडताना दिसत नाही. सुप्रीम कोर्ट जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे, असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे? लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा. परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे. अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली, पण त्यावेळेस ईव्हीएमचं काही म्हटलो का आपण? जसं उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं, तेलंगणामध्ये पाहिलं, तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री, कर्नाटक, मग त्यावेळेस काही कोणी बोललं का? ठीक आहे, कधी पक्ष एखादा निवडून येतो, कधी हार पत्करावी लागते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा जो आहे तो ग्राही मानूनच त्याच्यामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन्स टेस्ट पण झाल्या होत्या, आव्हानही केलं होतं तुमच्याकडे पुरावे असेल तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा, की जे काही जिंकून आले आम्ही, बहुमत आम्हाला मिळालेलं आहे, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न, याच्या पलीकडे पाहत नाही. एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं समर्थन दिलंय त्यांनी काल वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या ध्येयबोलीतून ते कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय. त्यांनी नाराज असं वाटत नाही मला. शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही. स्वाभाविक आहे, एखाद्या व्यक्तीने 2-2.5 वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पायउतार होताना माणसाला वाटतं, त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल. पण एकनाथ शिंदे मोठ्या मनाने त्यांनी निर्णय घेतलाय